वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। सेशन कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या सुनावणीमध्ये आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर कराडवर मकोका लावल्यानंतर आता ही सुनावणी सुरू आहे। सेशन कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तर हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आल्याचंही कळतं। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। घराकडे निघाले असल्याचं पाहायला मिळतं आहे। परळी ही अचानक बंद झाल्यानंतर ही सगळी जी प्रतिक्रिया आहे ती या ठिकाणी उमटत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। अशा पद्धतीने हे परळी शहर जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि बंद करून हे सगळे व्यापारी आपल्या आपल्या घराकडे निघाले असल्याचं पाहायला मिळतंय। आज मकर संक्रांत आहे। मकर संक्रांत असल्यामुळे परळी शहर बंद करायला नाही पाहिजे होतं अशी भूमिका सुद्धा काही जणांची आहे। मात्र वाल्मिक कराड यांना विनाकारण अडकवलं जात असल्याच्या भावना या ठिकाणी समर्थकांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे या ठिकाणी ही सगळी जी आहे ती व्यापारपेठ बाजारपेठ जी आहे ते बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कराडवर मकोका लावल्यानंतर आता परळी शहरामध्ये सर्व व्यापारी पेठा बाजारपेठा बंद करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे कराड समर्थकांचा परळी पोलीस ठाण्याबाहेर अजूनही ठिय्या सुरूच आहे। तर दुसरीकडे कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली आणि परळीमध्ये रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। सगळी दुकानं जी आहेत ती आता बंद करण्यात आलेली आहेत। दुसरीकडे परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर महिला देखील ठिय्या देऊन बसल्यात। वाल्मिक कराड समर्थकांनी याही ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे। धस क्षीरसागर अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी इथे केली जात आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आले आणि सेशन कोर्टामध्ये यावर सुनावणी सुरू आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, बीड हत्या प्रकरणाचा आरोपही आता वाल्मिक कराडवर आहे। त्याने कट रचल्याचा आरोप त्याच्यावर एसआयटी कडनं करण्यात आलेला आहे आणि आता सुनावणी सुरू आहे। जी सागर। निखिल, आपण पाहिलं की खरं तर काही वेळापूर्वी जे आहे ते खंडणीच्या संदर्भातला जो गुन्हा होता त्याच अनुषंगाने जी आहे ती सुनावणी पार पडलेली होती। त्यामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती। मात्र त्याच दरम्यान एसआयटीने जे आहे ते या ठिकाणी 302 मध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा दावा करत जो आहे तो आता कोर्टाकडे मागणी केलेली आहे। त्याच्या पोलीस कस्टडीची देखील मागणी केलेली आहे, कारण वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण पाहतो की एसआयटीच्या वतीनं आता वाल्मिक कराडचा ताबा जो आहे तो मागितला जातोय आणि सेशन कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। खरं तर एसआयटीने यापूर्वी सर्व तपास करून जे आहे ते काही गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे जे आहेत ते देखील गोळा केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आणि त्याच आधारे या ठिकाणी 302 मध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो एसआयटी कडून करण्यात आलेला आहे कोर्टापुढे आणि त्या संदर्भातच ही संपूर्ण मागणी जी आहे त्या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे त्या ठिकाणी होण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतो कोण आहे सीआयडीचे डीवायएसपी जे आहे त्या ठिकाणी आता जात आहेत। आपण पाहतोय नक्की कशा पद्धतीचा युक्तिवाद आज कोर्टामध्ये झालेला आहे आणि नक्कीच आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळामध्ये आता निर्णय देणार आहेत। चर्चा झाली, काय मागणी केली? सीआयडी आहे आम्हाला नाही काही पण मोका लागलाय का? आता मोका अंतर्गत कारवाई सुरू आहे? कारवाई वगैरे काही नाही सांगता येणार ना तुम्हाला, प्लीज। सीआयडी असल्यामुळे सीआयडी आणि इतर पोलिसात फरक आहे, नाही काय सांगता यायचं आपल्याला। मोका संदर्भातली सुनावणी सुरू आहे आत काय सीआयडीचा कडून आता हा ताबा एसआयटी कडे जाईल का? सीआयडी कडून एसआयटी कडे म्हणजे आता सीआयडी जे ताबा घेतलेला होता आता एसआयटी जी आहे त्या ठिकाणी एसआयटी एकच आहे। पण मग अरे थांबा, काय काय कारण आपण जो आहे तो आपण काय खंडणीमध्ये जे आहे ते न्यायालयीन जामीन मिळालेला आहे। थांबा थांबा, झालं थांबा, आम्हाला जरा काम करू द्या। तर